नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसभा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा आत्नुरे. आज आपण फाउंडेशन बॅच नंबर 5 याचं डेमो घेऊन मी आज आलेलो आहे. तर बघा मित्रांनो, तर मी डेमो आतापर्यंत कुठल्या बॅचला जनरली टाकलेलं नाही, पण बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर तुम्ही फाउंडेशन बॅच जी आहे तर आमचं त्याला ते डेमो टाका की नेमकं आम्हाला समजेल की तुम्ही कशा पद्धतीनं घेणार आहात. यासाठी मी डेमो टाकतोय ॲक्च्युली. ओके, तर आतापर्यंत आपले जवळजवळ 30 ते 35 बॅचेस आहेत, पण कुठल्याही मी जनरली डेमो टाकलेलं नाही. एक पहिली का मला वाटते पहिला किंवा दुसरी बॅच असेल तेव्हा टाकलेलं असेल, पण नंतर कुठंही मी डेमो टाकलेला नाही. पण ते विद्यार्थ्यांच्या मागणीमुळे हा मी डेमो टाकतोय. ओके, तर म्हणजे नेमकं काय बाबा, कशा म्हणजे कोणासाठी ते फाउंडेशन बॅच असणार आहे, म्हणजे काय फायदे आहेत त्या फाउंडेशन बॅचचे, किंवा लावलं पाहिजे का एखाद्या विद्यार्थ्यांनी. उगाच जागा आल्या त्याला निघणार आहेत एवढ्या जागा आणि चला लावा असं नाही. तर मग खरंच कुठल्या विद्यार्थ्याला ती गरजेचं आहे आणि कोणी करणं गरजेचं आहे ते मी या ठिकाणी फाउंडेशन बॅचबद्दल बोलण्यासाठी आलेलो आहे. आणि त्यातल्या त्यात कंबाईन गट ब फाउंडेशन PSI STI ASO आणि अजून एक नवीन जे पद MPSCनं सांगितलेलं आहे कुठलं, स्टॅम्प ड्युटी ऑफिसर. ओके, तर आता त्याचा काय सिलेबस येईल ते आपण नंतर बघू. पण कंबाईन PSI STI ASO सध्या मी याचं अभ्यासक्रम तुम्हाला पूर्ण कव्हर करणारच आहे. ओके, त्यामुळे टेन्शन नका घेऊ. फाउंडेशन बॅच 1, आता बऱ्याच पोरांचं म्हणणं असतं की सर फाउंडेशन बॅच 1ची जी मुलं आहेत त्यांना थोडंसं, कारण एकटाच मी या सगळ्या गोष्टी जवळपास बघा 99% सिलेबस यातला मी स्वतः घेतो. ओके, आणि सोबत 21,000 या प्रश्नसंचामधला तुमच्या रिलेटेड टू कंबाईन कुठलाही म्हणजे 21,000 मधल्या 147 प्रश्नपत्रिकेमधला इच अँड एव्हरी क्वेश्चन मी घेतो. 26 फेब्रुवारी असेल किंवा म्हणजे जी पण असेल, जे लेटेस्ट पेपर झालेले सगळे, काय 26 फेब्रुवारी 2000 आता 22चा पेपर झालाय समजा. ओके, तर सगळे प्रश्नपत्रिकाच्या रिलेटेड त्या टॉपिकमधले सगळेच 141 प्रश्नपत्रिका देखील मी ते त्या ठिकाणी घेतलेलं आहे. ओके, आणि ते घेतोच त्यामुळं. आणि ही फाउंडेशन बॅच 5 असल्यामुळं रेकॉर्डेड लेक्चर आहेत हे लक्षात घ्या पहिलं, कारण सुरुवातीच्या पहिल्या 2-3 बॅचेसला कधी गॅप पडला असेल लेक्चरला वगैरे, पण माझ्याकडून कारण एकटा घेत असल्यामुळं कधी खंडही पडतो किंवा कधी काही झालं तरी. पण आता फाउंडेशन 5 असल्यामुळं 700 व्हिडिओ पडलेले आहेत. किती? 700 व्हिडिओ झालेले आहेत. त्यामुळे ते रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत. तुमच्या बॅचला कुठल्याही प्रकारची जे दिरंगाई आहे ती होणार नाही. म्हणजे टाइम टू टाइम व्हिडिओ पडतील याची शाश्वती मी 100% देतो. ओके, का तर 700 व्हिडिओ आहेत, त्यामुळं 700 व्हिडिओ मला पहिलं बॅकअप आहे. पहिल्या बॅचला बॅकअप नसल्यामुळं थोडासा वेळ लागला असेल. मी त्या पहिल्या 2-3 बॅचेसला मी स्वतःच माफी मागतो, वेळेमध्ये काही गोष्टी झालेल्या नसतात. का तर कधीमध्ये थोडंसं गॅप पडतो. पण घेतलेले लेक्चर्स, प्रत्येकच लेक्चर मी अगदी डीप घेतलेलं आहे हे प्रत्येकच विद्यार्थी काय ते स्वतः म्हणतात. 100% शुअर आहे. आणि मी ती स्वतःवर पण शुअर आहे की मी घेतो ते अगदी परफेक्टच, त्यात कुठल्याही प्रकारचं. तुम्ही जरी बॅच लावलं नसाल तरी तुम्हाला माझ्या 21,000 किंवा कंबाईन किंवा नोट्स यातून कळतच असेल की यार की हा माणूस प्राऊंड थोडंफार काही काम करतो, बरोबर. तर असो, तर बघा एक लक्षात घ्या, कंबाईन फाउंडेशन बॅच 5. आता याच्यामध्ये नेमकं काय होणार आहे तर पूर्वचा अभ्यास, पूर्व तिघांसाठी एकच आहे. ओके, आणि मेन्स देखील तिघांसाठी पेपर 1 सेम आहे आणि पेपर 2 वेगळा आहे. मग त्या वेगळ्यामध्ये काय, PSI साठी लॉ आहेत, STI साठी इकॉनॉमिक्स आहे आणि ASO साठी काय पॉलिटी. मग वेगळं म्हणलात तर बाकी काय असं जास्त वेगळं नाही, पण थोडंफार वेगळं आहे. तर हे जो सिलेबस आहे, आणि सगळ्यात मोठी भीती बऱ्याच ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना असते की इंग्रजी, सर माझं इंग्रजी कसं होईल मेन्सला, बरीच त्याच्यामुळेच अभ्यासच करत नाहीत. अरे कशाला उगं समोर काय मेन्स दिलं तरी मी पास होतो का नाही, की म्हणजे काय विद्यार्थ्यांना भीती असते. बघा मी काय सांगतोय की इंग्रजी नॉर्मल जरी येत असेल तरी हे बघा लक्षात घ्या, किती फास्ट इंग्रजी बोलणारा असला तरी त्याला ग्रामर करावाच लागतो. त्याला त्या ग्रामरमध्ये मार्क काय, ग्रामर हे स्टॅटिक्स असते आणि त्याच्यामध्ये काय एक क्लू म्हणजे काय, कशा प्रकारे प्रश्न टॅकल केले पाहिजे हे एक इलिमिनेशन मेथड नसेल, किमान नॉलेजच्या आधारे मी विद्यार्थ्याला त्या 20+ घेऊन जाण्याचा प्रयत्न नक्की करेल त्या ठिकाणी, आणि ते तुम्हाला सत्यात उतरवण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. त्यामुळे इंग्लिशला ज्याची भीती आहे तर फाउंडेशन बॅच बिंदास्त जॉईन करू शकता. ओके, आणि प्री जे काय कंबाईन प्री आहे तर प्री नेमकी कशी काढली पाहिजे, काय काय केलं पाहिजे, आणि प्रीला कशा प्रकारे आपण प्रीमध्ये चांगला सिक्युअर स्कोर, बघा प्री चांगली निघाल्याशिवाय म्हणजे चांगले मार्क आल्याशिवाय मेन्सला आपण क्वालिफाय होत नाही. मग प्री कधी निघते रे, आत्ताच्या पेपरच्या पद्धतीनुसार काय लक्षात आलेलं आहे तुम्हाला, तर हे महत्त्वाचं आहे की प्रीला सगळ्यात महत्त्वाचं आहे काय तर तुमचा
बेस पक्का असणं गरजेचं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा बेसच कच्चा असतो आणि पोथी वाचल्यासारखे पुस्तकं वाचतात, म्हणजे पहिल्या पेजपासून शेवटच्या पेजपर्यंत नेमकं काय वाचलं पाहिजे ते कशा प्रकारे डोक्यामध्ये म्हणजे ते काय ॲक्सेप्ट केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, हे वाचलेलं जे आपण वाचलेलं आहे आणि ते वाचलेलं प्रश्न सोडवण्यासाठी, जेव्हा आपण वाचलेलं मटेरियल जे यूज म्हणतो ज्याला आपण, ओके, प्रश्नांसाठी उपयोजन जेव्हा करतो तेव्हा प्रश्न सोडवताना काय माइंडमध्ये माइंडसेट काय असलं पाहिजे, नेमकी प्रश्न कशा प्रकारे सोडवली पाहिजे. कारण मी ईच अँड एव्हरी क्वेश्चन घेतो, त्या प्रत्येक वेळेस तुम्हाला मी काय लॉजिक लावतो हे समजणार आहे या फाउंडेशन बॅचच्या माध्यमातून. ते मी तुम्हाला सगळ्या गोष्टी या ठिकाणी मी क्लिअर करतो. तर बघा, आपली ही फाउंडेशन बॅच 5 जी आहे, ऑनलाईन फाउंडेशन बॅच आहे. सध्या ऑफलाईनला बरीच विद्यार्थी म्हणतायत, आता आपली फाउंडेशन बॅच 5 आहे आणि फाउंडेशन बॅच 4 जी आहे जवळजवळ. आणि मी तुम्हाला इथं आवर्जून सांगतोय की पहिल्या 4ही बॅचांनी जे बॅचला उत्तुंग प्रतिसाद दिल्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून आभार मानतो. जवळजवळ 1200 विद्यार्थ्यांनी फाउंडेशन बॅचला आपल्या हे केलेलं आहे, ओके, घेतलेलं आहे. त्याबद्दल मी त्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून आभार मानतो. आणि फाउंडेशन बॅच 5 आता आपण घेतोय. तर फाउंडेशन 5 मध्ये काय असणार आहे बघा, ओके. तरी फाउंडेशन 1, 2, 3, 4 झालं, आता हे 5 म्हणजे काय, तेच रेकॉर्डेड लेक्चर असले हे पहिलं लक्षात घ्या. पण फाउंडेशन 5 बॅच जे आहे, आता जसजसं बॅच नंबर वाढत जातील तसतसं जे पण काही परीक्षा पद्धतीनुसार बदल होत जातील, ते बदल मात्र मी त्या प्रत्येक नवीन बॅचेसमध्ये काय करत जाईल, इन्क्लूड करत जाईल. आणि जुन्या बॅचमध्ये टाकणार नाही असं नाही, त्या बॅचेसमध्ये देखील असतील, ओके. ही वर्षभराची बॅच असेल, पहिले लक्षात घ्या. काय, ही बॅच पूर्णतः तुमची फाउंडेशन बॅच जी आहे, तर फाउंडेशन बॅच तुमची 1 वर्षाची असेल टोटली. 1 वर्ष पण लागू शकतो किंवा 1.5 वर्षही लागू शकतो, पण मिनिमम 1 वर्ष पकडा. कुठल्याही प्रकारची घाई माझ्याकडनं केली जाणार नाही. आणि ज्यांना अगदी घाई आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हे फाउंडेशन बॅच नाही. आणि ज्यांना काही जमत नाही त्यांच्यासाठी सगळ्यात उत्तम असेल. ज्यांनी अगदी नवीन आहेत जी विद्यार्थी, तर त्यासाठी, ज्यांनी आता ग्रॅज्युएशन केलं आहे किंवा ज्यांनी आता सुरुवात केली आहे, यांच्यासाठी तर फाउंडेशन बॅच ही काय एक पर्वणीच असेल निश्चिंत. का, तर मग याच्यामध्ये नेमकं काय घेणार आहेत सर तुम्ही, सगळ्यात महत्त्वाचं, किंवा काय घेणार आहेत तुम्ही, विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो. पण आपण पहिले सुरुवातीला मी एक सांगतो, 1 वर्षाची बॅच असेल आणि ह्या बॅचची 1 वर्षाला म्हणजे 1 वर्षासाठी पूर्वचे सगळे विषय, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, रिझनिंग, मॅथ सगळंच, आणि मेन्सचं सगळंच, हे सगळं तुम्हाला बघा केवळ 8,000 रुपयामध्ये हे तुमची बॅच असेल, ओके. अगदी कमी. तुम्ही बघितलं असेल की फीस काय असते की अगदी जास्त असते, पण आपण कुठल्याही प्रकारची फीस जास्त ठेवत नाही, ओके. आणि आपण बॅच जास्त म्हणजे फीस जास्त म्हणजे कुठं 11वी 12वीला आपण कितीतरी फीस बांधलेले आहे मित्रांनो, ओके. आज 11वी 12वीला 25,000 30,000 फीस असते. पण इथं विद्यार्थ्यांना मला माहिती आहे की काय परिस्थिती आहे, त्या परिस्थितीमुळे आपण याला देखील इन्स्टॉलमेंट देखील दिलेलं आहे, ओके. तरी तुम्ही 2 टप्प्यामध्ये फीस भरू शकता, ओके. 2 टप्प्यामध्ये देखील तुम्ही ही फीस भरू शकता. त्यामुळे इथं तुम्हाला तोही प्रश्न आहे. आणि एक व्हिडिओ जनरली तुम्हाला 5-6 वेळेस, 6 तास आहे का 6 वेळेस आहे, 6 तास म्हणजे तुम्ही किती वेळेस जनरली बघू शकता. आणि त्याचा टायमिंग देखील जर कोणाचा संपला असेल तर आपण जनरली त्यांना वाढवून देऊ, नका टेन्शन घेऊ. सहसा संपत नाही बघा, ओके. सहसा संपत नाही. डेफिनेटली आतापर्यंत कुठला विद्यार्थी आलाच नाही या बाबतीत. आलाय का कोणी? नाही. त्यामुळे काय एवढा विषय नाही. आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची या बॅचेसच्या बाबतीत लक्षात ठेवा, 1 वर्ष कालावधी असेल, 8,000 रुपये फीस असेल आणि 6 घंटे 6 अवर्स तुम्ही हे व्हिडिओ बघू शकता. आणि या बॅचमध्ये बघा जी विषय सगळे होणार आहेत की बाबा हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स सगळे विषय, तर या सगळ्या विषयाचे 21,000 प्रश्नसंच जे आहे त्यामधली सगळी प्रश्न जी रिलेटेड टू कंबाईन आहेत ती घेतली जातील. त्यामुळे टेन्शन नका घेऊ. हेच तुमचे कॉमन प्रश्न असतात की सर, आणि हे सगळं आपल्या लोकसेवा ॲपवर येतात. ॲप कोणतं आहे म्हणून विचारसाल तर हे ॲप आहे आपलं, ओके. ओके, हे लोकसेवा अकॅडमी ॲप पहिलं डाउनलोड करा आणि त्यावर ही बॅच उपलब्ध आहे. स्टोअरमध्ये गेलात की ते बॅचेस उपलब्ध आहेत, ओके. सर, आणि बऱ्याच पोरांचं म्हणणं असते सर नोट्स मिळणार आहेत का, तर नोट्सच्या सगळ्या PDF मिळतील, ओके. तर हार्ड कॉपी तुम्हाला जर विकत घ्यायचं असेल किंवा तुम्हाला
मॉलकडनं मागवायचे असतील तर तुम्हाला 50% ते आपली सगळीच पुस्तकं जी आहेत ते मिळतील. ओके, तर ही 1 वर्षाची बॅच असेल. मग आता बघा ह्या बॅचेसमध्ये सगळ्यात आता बघा कंबाईन फाउंडेशन बॅचमध्ये तर बघा या बॅचेसच्या अगोदर थोडं तुम्हाला आपली पुस्तकं जी जी कोणकोणती आहेत ते सांगतो बघा. तर ही मराठी इंग्रजी पुस्तक आहे आपलं. सेट बी आणि सेट ए दोन्ही पण आहेत मराठी इंग्रजीचे. सेट ए मध्ये केवळ प्रश्न आहेत. ओके, आणि सेट बी मध्ये इच अँड एव्हरी क्वेश्चन एक्सप्लेन आहे. आणि हे 21,000 प्रश्नसंच आहे. आता लवकरच ते नवीन स्वरूपात येईल 21,000 प्रश्नसंच. आणि ही आपलं कंबाईन स्पष्टीकरणाचं पुस्तक आहे. ओके, आणि हे देखील आता 4th एडिशन त्याचं येईल. आणि हे आपलं इयरबुक आहे. हे सीसॅट डिकोडेड हे आपलं एक पुस्तक आहे सीसॅटचं. आणि एक समाजसुधारकाचं एक पुस्तक आहे. ओके, यातली ही 3 सोडलात तर ही मी स्वतः लिहिलेली आहेत. ओके, लिहिलेत म्हणण्यापेक्षा संकलित केलेली आहेत. ओके, आणि सोबत बघा लक्षात घ्या ही फुल्ली अपडेटेड जे क्लास नोट्स आहेत ती बायोलॉजी असेल, सोबत आता फिजिक्स आणि केमिस्ट्री पण येईल. त्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास, भारतीय अर्थव्यवस्था, महाराष्ट्रातला भूगोल आणि राज्यघटना ही जी सगळ्या तुम्हाला जवळजवळ महाराष्ट्रामध्ये प्रत्येक टेबलावर जे पुस्तक बघताय तर ही सध्या ह्या नोट्स आहेत. ओके, तर या नोट्स जे की तुम्हाला बघितलं असाल की या नोट्स कशा स्वरूपाचे बनवलेले आहेत. तर नेमके हा नोट्स मी महाराष्ट्रामधल्या विद्यार्थ्यांसाठी बनवतो तर फाउंडेशन बॅचसाठी तर अत्यंत उत्तम रीतीने ते घेण्याचा प्रयत्न निश्चिंत करेल. ओके, आणि त्यानंतर लक्षात घ्या सगळीकडे उपलब्ध आहेत. आणि ज्यांनी बॅच नाही लावले त्यांना जरी पाहिजे असले तरी हे या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता, त्या ठिकाणी तुम्हाला ते मिळतील. ओके, आणि बाकी आपले इतर बॅचेस पण आहेत. बघा कुठली बॅचेस आहेत. STI मेन्सची बॅच आहे आणि STI मेन्सचं स्पेशल STI मेन्सचं डेमो वेगळा पडेल त्यावेळेस तुम्हाला कळेल. तर STI मेन्समध्ये नेमकं काय होणार आहे सर, पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही होतील का असा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना पडला असेल. तर दोन्हीही होतील. आणि STI मेन्सला ज्यांना फक्त केवळ STI मेन्सचं इकॉनॉमिक्सच पाहिजे असेल तर ते आत्ता होणार नाही. ते मे 1 महिन्यामध्ये 1 मेला आणि 30 मेपर्यंत तो कंप्लीट होईल. म्हणजे 30 दिवसामध्ये, त्याला काही जास्त दिवस नाही लागणार. ओके, आणि ज्यांचा चांगला अभ्यास झालेला आहे बघा का आत्ता का सुरू करत नाही सर, तर आता का सुरू करत नाही त्याचे कारणं बरीच आहेत. आता लोड जास्त आहे त्यामुळं हा STI मेन्सची बॅच होईल. ओके, त्यामध्ये आता मराठी इंग्रजी वगैरे सुरू होतील. ओके, आणि इको पण सुरू होईल, पण स्पेशल इकॉनॉमिक्सची बॅच मात्र त्यावेळेस सुरू होईल. STI मेन्ससाठी फक्त STI मेन्सच्या सिलेबसनुसार अगदी सिलेबसनुसारच शिकवलं जाईल. आणि हे स्पेशल इकॉनॉमिक्स बॅच जी आहे ते पूर्व असेल किंवा मुख्य असेल हे सगळ्यांसाठी काम देणारी आहे आणि सगळ्यांसाठी आहे. ही कॉमन कन्सेप्ट वगैरे क्लिअर करण्यासाठी, ज्यांना कन्सेप्ट वगैरे क्लिअर नसतील त्यांच्यासाठी ही ऑनलाईन इकॉनॉमिक्स बॅच आहे. आणि स्पेशल मराठी बॅच ही 3 नंबरची बॅच आहे बरं का, लक्षात घ्या. आणि ही आपली मराठीची जी काय बॅच आहे ती बॅच नंबर 3 आहे. ही बॅच नंबर 3 आहे. पहिल्या 2 बॅचेस झालेले आहेत, आता ही बॅच नंबर 3 आहे मराठीची. ओके, या मराठी बॅचमध्ये आपण 1984 पासून 2020 आता जे 21 डिसेंबर 2020ला जी डिसेंबर 21 मध्ये जी राज्यसेवा मेन्स झालेली आहे तिथपर्यंतची सगळी प्रश्न मी स्पष्टीकरणासह घेतो या मराठी बॅचेसमध्ये, लक्षात. आणि याच्यामध्ये MESचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी आता फक्त त्यांचं फोन मला फक्त एकाच गोष्टीसाठी आहे, सर आहे ते उर्वरित लेक्चर लवकर टाका, बरोबर. दुसरी कुठली मागणी नाही बिचाऱ्यांची, निश्चिंत त्यांचे उर्वरित लेक्चर काय 4 एक टॉपिक राहिलेले आहेत ते पण मी टाकून देतो. बघा मराठी स्पेशल बॅच आहे त्यात 1984 पासून, आणि विशेषतः यात मी शब्दसंग्रह देखील घेतो. ओके, आणि कंबाईन फास्ट ट्रॅक बॅच C. आता ही खरं तर आता कंबाईन फास्ट ट्रॅक बॅच C सहसा जे विद्यार्थी 3 एप्रिल जी आता परीक्षा आहेत त्याला सोडून जे समोरची तयारी करणार आहेत त्यांनी जॉईन करा, कळलं का. ही कंबाईन नुसतं पूर्वसाठी लावायचं आहे त्यांनी. C जे आत्ता तयारी करणार आहेत त्याच्या 20 दिवसामध्ये काही होणार नाहीच आणि त्या विद्यार्थ्यांनी जॉईन करू नका, मी सरळ स्पष्ट बोलतो जास्त. ओके, आणि कंबाईन फाउंडेशन बॅच कंबाईन फास्ट ट्रॅक बॅच B पण आहे पूर्वसाठी. ती बॅच मात्र ज्यांनी 9 ऑक्टोबरसाठी तयारी करतायत त्यांच्यासाठी आहे. ओके, तर अशा आपल्या कंबाईन गट ब पूर्वसाठी बॅच आहे आणि कंबाईन गट क पूर्वसाठी आहे आणि मुख्यसाठी म्हणलात तर फाउंडेशन बॅच आहे. ओके, आणि कंबाईन गट क मुख्य आपली काय या गट क नंतर सुरू करण्याचं प्रयोजन आहे. ओके, आणि कारण त्याचा सिलेबस वेगवेगळा आहे, क्लर्क असेल वेगवेगळा, याचा जास्त सिलेबस वेगळा नाही म्हणून. आणि राज्यसेवेचे देखील आपले बॅचेस आहेत. ओके, राज्यसेवा पूर्व असेल, राज्यसेवा पूर्वचे सध्या आपल्या बॅचेस सगळ्या आहेत. सीसॅटची वेगळी बॅच आहे, ज्यांना जी विद्यार्थ्यांना लावायचे म्हणजे अधिकाऱ्यांची बॅचेस आपल्या आहेत ते पण तुम्ही बॅचेस जॉईन करू शकता राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांनी. ओके, बघा लोकसेवा अकॅडमी ॲप हे डाउनलोड करा. ओके, डाउनलोड करून स्टोअरमध्ये गेलात की तुम्हाला बॅचेस दिसतील. ओके, पेमेंट वगैरे कसं करायचं हे तुम्हाला माहितीच आहे.
आता बघा फाउंडेशन बॅच मध्ये नेमकं काय होणार आहे. आता महत्वाचं हे आहे बघा, मी काय स्टेप न जाणार आहे फाउंडेशन बॅच मध्ये. तर फाउंडेशन बॅच म्हणजे काय असते, पहिलं फाउंडेशन बॅचचा अर्थ असतो पाया मजबूत करणे. फाउंडेशन म्हणजे पाया, आणि पायाच मजबूत नसेल तर इमारत कधीही कोसळते बघा. ही सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ग्रामीण भागामधल्या विद्यार्थ्यांना जी की म्हणजे जिथं पाया कच्चा आहे, मी तर स्पेशली तुम्हाला उदाहरण देतो की जी विद्यार्थी ग्रॅज्युएशन पर्यंत काय सरासरीचे आहेत, सरासरी म्हणजे अगदी पहिल्या टॉपमधनं आहेत, 94-95% वाली जी नाहीत. आणि मी तीच बघा, जी नाहीत ती विद्यार्थी जर खरंच तुम्हाला सांगू का, जी विद्यार्थी कमी मार्क आहेत ती पोरं जर जी ज्यांना बसण्याची कॅपॅसिटी आहे, ज्यांनी करण्याची तयारी आहे ना, तीच MPSC मध्ये टिकतात. खरं आहे बरं का. चिकाटी पाहिजे, चिकाटी, आणि तीच पोरगं सक्सेस होते या ठिकाणी. ओके, तर बघा आता पाया मजबूत करण्यासाठी आपण काय करणार आहेत, मग त्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे. तर यासाठी सगळ्यात महत्वाचं सोर्स काय असेल की कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी स्टेट बोर्ड, आणि सगळे स्टेट बोर्ड स्वतः मी शिकवतो मित्रांनो, त्यामुळे टेन्शन नका घेऊ. आणि जिथं गरज आहे तिथं NCERT, मृदा वगैरे टॉपिक मी NCERT मधले घेतलेले आहेत, बघितलं असेल. आणि 11th फंडामेंटल फिजिकल जॉग्राफी देखील आपण घेण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी, 11वीचं वगैरे. ओके, तर बघा ही स्टेट बोर्ड आणि NCERT जे आहेत ही आपला पाया आहे खरा मजबूत करण्यासाठी, पाया मजबूत करण्यासाठी फर्स्ट स्टेप हीच आहे. आणि सगळ्यात महत्वाचं हे करताना पहिलं आपण कशाची तयारी करतोय, कंबाईनची तयारी करतोय, तर कंबाईनचा सिलेबस ते माहीत असणं आणि त्याचे पेपर्स माहीत असणं. बघा बॅच लावण्याच्या अगोदर थोडंसं हे वाचून घ्या, अभ्यासक्रम आणि पेपर्स काय आलेले आहेत. ओके, आणि स्टेट बोर्ड एक एक वाचायचं. मी जे स्टेट बोर्ड शिकवणार आहे त्याचं तुम्हाला टाइम टेबल दिलं जाईल या सगळ्याचं. ओके, ते कशा पद्धतीने होणार आहे टाइम टेबल दिलं जाईल, तर टाइम टेबल नुसार मागण्याचा प्रयत्न करा. आणि हे स्टेट बोर्ड सगळे शिकवले जातील, NCERT शिकवले जातील. ओके, आणि याच्या ही नोट्स जे आहे ते तुम्हाला मिळतील. ओके, नोट्स, पण नोट्स सगळ्या नोट्स मित्रांनो तुम्हाला प्रिंट काढावे लागतील. का तर प्रत्येक याचे नोट्स मी तुम्हाला काय छापील प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचू करू शकत नाही. म्हणून हे स्टेट बोर्ड असेल, NCERT असेल, हे PDF स्वरूपात असतील. स्टेट बोर्ड, NCERT वगैरे हे नोट्स तुम्हाला निश्चिंत मिळतील. ओके, आणि तुमचा हा कन्सेप्ट क्लिअर करण्यावर जास्त भर दिला जाईल पहिलं. आणि जर कन्सेप्ट क्लिअर झाले की मग तुम्हाला समजायला लागेल की यार ह्याच्यामध्ये काय आहे, त्याच्यामध्ये काय आहे. आता जर बघितलात 26 फेब्रुवारी 2022च्या पेपरमध्ये, कंबाईनच्या पेपरमध्ये पॉलिटी एवढा हार्ड आहे म्हणतात, तर तुम्ही मित्रांनो एकदा काढा. जे आपले स्टेट बोर्ड आहेत तर स्टेट बोर्डमध्ये जवळजवळ 4 ते 5 प्रश्न आहेत, 10 पैकी 50% आहेत. आणि असा एकही वर्ष दाखवा मला की राज्यसभेचा, की कुठल्याही पेपरमध्ये राज्यसभेच्या किमान 80 ते 85%, आता 90% म्हणलं तरी चालेल, 90% जॉग्राफीचे प्रश्न स्टेट बोर्डच्या बाहेर नसतात. स्टेट बोर्ड प्लस 11 फंडामेंटल फिजिकल जॉग्राफी, कुठलाही विद्यार्थी मला म्हणावा राज्यसेवा दिलेला. ओके, तर तिथलेच असतात. त्यामुळे स्टेट बोर्ड अत्यंत महत्त्वाचे आहेत. स्टेट बोर्डचं महत्त्व समजून घ्या. त्यामुळे स्टेट बोर्ड ही पूर्णतः मी माझ्याकडून शिकवले जातील. त्यामुळे कुठल्याही यामध्ये कुठल्याही प्रकारची काय होणार नाही. आणि गडबड तर मी अजिबात करत नाही. एखाद्या दिवशी लेक्चर नाही पडला तर मी शांत राहील, पण लेक्चर मात्र पडलेली लेक्चर्स अगदी डीपच होतील याची शाश्वती मी तुम्हाला निश्चिंत देतो. ओके, त्यानंतर बघा आता हे पाया तुमचा मजबूत झाला रे झाला की मग तुम्हाला मी शिकवायला सुरुवात करेल. ओके, तर बघा पूर्व कशी काढायची आणि त्यासाठी काय करावं लागेल. आपला जनरली पूर्व काढण्यासाठी नेमकं काय करावं लागेल हे महत्वाचं आहे. तर सुरुवातीला कन्सेप्ट क्लिअर, जे की आपण स्टेट बोर्डच्या माध्यमातून कन्सेप्ट क्लिअर करतो. आणि पूर्वसाठी प्रत्येकच विषय तुमचा मजबूत करून घेतला जाईल. ते हिस्ट्री असेल, जॉग्राफी असेल, पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, सायन्स असेल, पहिले या सगळ्यांचे स्टेट बोर्ड होतील. मग त्यानंतर काय टेस्ट पेपर तर होतीलच. पण बघा आता मग कन्सेप्ट क्लिअर झालं, प्रश्न सोडवण्याची पद्धत. आता प्रश्न सोडवण्याची पद्धत तुमची कशी डेव्हलप होईल, जेव्हा मी टॉपिक झाला की त्यावरले 21,000 मधले सगळे प्रश्न मी स्वतः घेतो. ओके, मग काय होईल, मी 21,000 प्रश्नसंच जो आहे आपला 21,000 प्लस या प्रश्नसंचामधला इच अँड एव्हरी प्रश्न घेतल्यामुळं तर तुम्हाला नेमकं काय वाचलं पाहिजे, नेमकं काय वाचावं ते कळलं, आणि काय वाचू नये, काय स्किप करावं ते पण कळेल. आणि इलिमिनेशन मेथड जे आहे, इलिमिनेशन मेथड कशी वापरावी नेमकं म्हणजे काय बाबा, की आता बघा उदाहरणार्थ काय असते, बऱ्याच आपल्या आता तुम्ही 26 फेब्रुवारीच्या पेपरमध्ये बघितलं असेल की जर समजा मुख्य बाब म्हणलं तर एकच असते. प्रथमतः
प्रथमतः म्हणजे काय 2 4 5 असणार आहेत का रे? बघा अ ब ब क असं फक्त अ. आता प्रथमतः म्हणजे एकच असणार ना, कळालं का? म्हणजे विधानं कशी दिलेली आहेत आणि त्याची उत्तरं कशी निवडायची, वरील सर्व कधी निवडायचं आणि प्रश्न कसा आला त्याचा आपला व्ह्यू कसा वापरायचा किंवा आपला दृष्टिकोन काय ठेवला पाहिजे प्रश्नासाठी, हे सगळं तुम्हाला हे प्रत्येक टॉपिक झाला की तुम्ही कुठल्याही आपल्या फाउंडेशन बॅचच्या विद्यार्थ्याला विचारू शकता. मी प्रत्येकच प्रश्न घेतो, तो राज्यसेवा मुख्यचा असो, फॉरेस्ट मुख्यचा असो, फॉरेस्ट प्रीचा असो, ॲग्रिकल्चरचा असो, MESचा असो किंवा मग काय रे डिपार्टमेंटलचा असो, डिपार्टमेंटल PSIचा असो किंवा कंबाईन गट बचा असो, गट बच्या पूर्वचा असो किंवा PSI मेन्स किंवा STI मेन्स किंवा ESO मेन्सचा असो किंवा कंबाईन गट क पूर्वचा असो किंवा क्लर्क मेन्स असेल किंवा एक्साइज मेन्स असो किंवा मग काय तुमचा कुठला टॅक्स असिस्टंट मेन्स असो, अशी कुठलीही पेपर असो, सगळे पेपर जे 21,000 मध्ये आहेत RTO सह सगळी पेपर्स या ठिकाणी घेतली जातात. ओके, तर बघा इलिमिनेशन मेथड कळेल तुम्हाला नेमकं काय आहे. आणि सगळ्यात महत्वाचं 21,000 प्रश्न सोडताना, कारण आयोगाची प्रश्न आहेत, आयोगाचा जो काही व्ह्यू आहे तो तुम्हाला लक्षात येऊन जाईल. आणि त्या ठिकाणी मी एवढ्या वर्षापासून मी स्वतः 21,000 निर्माण केल्यामुळं तुम्हाला ते लक्षात येईल की अरे आपल्याला प्रश्न सोडताना नेमकं काय केलं पाहिजे, सरांनी कशा प्रकारे ट्रिक्स वापरतायत, कशा प्रकारे नॉलेजचं ऍप्लिकेशन करतायत त्या ठिकाणी, हे तुम्हाला या फाउंडेशन बॅचच्या माध्यमातून लक्षात येऊन जाईल. प्रत्येकाचंच लावलं पाहिजे असं कुठलाही मी तुम्हाला हट्टास करत नाही. आणि ज्यांचं खरंच ज्यांना वाटतंय लावावं त्या विद्यार्थ्यांनी जॉईन करा. ओके, बघा नुसते प्रश्न बघितला तरी हे 21,000 प्रश्न सगळे घेणार आहे इथं GS ला. आणि मेन्सला मित्रांनो जे 1984 पासून 2020 पर्यंत आणि तुमच्या बॅचला आता 2022 पर्यंतचे सगळे प्रश्न, ऑल सगळे, मराठी असतील इंग्रजी असतील, सगळी मराठी इंग्लिशचे प्रश्न होतील. आणि मी काय म्हणतोय 70% ऑब्जेक्टिव्ह एक्झाम मध्ये 70% वेटेज कशाला असेल, असा कुठंही मला आतापर्यंत कोणी सोडून घेतले दाखवा, कुठंच तुम्हाला सापडणार नाही. म्हणजे 1984 पासून 2022 पर्यंतची प्रश्न आणि 21,000 मधला इच अँड एव्हरी क्वेश्चन. असं नाही बाबा चला आला प्रश्न काहीतरी जुगाड लावला आणि सोडवला आणि पळून गेला, तसं कधीच करत नाही मी, माझा स्वभाव बी नाही मूळ, अलग लक्षात. तर म्हणजे प्रत्येकच प्रश्न समजून देण्यासाठी ते मी निश्चिंत त्या ठिकाणी करत असतो. त्यामुळे 21,000 मधला प्रत्येक प्रश्न सोडवला जाईल. आणि त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला प्रश्न सोडताना काय म्हणजे काय रे, एखाद्या समजा काय प्रश्न जर जोड्याजुळासारखा आला तो कसा टॅकल केला पाहिजे, एखादा अगदी माहिती नसणारा प्रश्न आहे तर त्याला कसं टॅकल केलं पाहिजे, सामोरं गेलं पाहिजे, हे सगळं तुम्हाला मिनिमम नॉलेजच्या आधारे आपण कशा प्रकारे गेलं पाहिजे. मग ह्याच गोष्टी महत्वाच्या आहेत ना, हे प्रश्नच तुम्हाला 70% पास होण्यासाठी मदत करतात, जे दुसऱ्या ठिकाणी होत नाही. कळालं? त्यानंतर बघा सिलेबस मधला प्रत्येक पॉइंट माझ्याकडून घेतला जाईल. सिलेबस समजून घेऊन अभ्यास केला पाहिजे तुम्ही. आणि सिलेबस मधला प्रत्येक पॉइंट मी या ठिकाणी शिकवलं जाईल माझ्याकडनं. कंबाईन मेन्स असो पूर्व असेल तिथं असणारा, आणि असं वेगळं शिकवणार नाही बघा. प्री आणि मेन्सला वेगळं असणार बघा. चला प्रीला आहे वेगळं बघा. प्री आणि मेन्स जे प्री आणि मेन्सला दोघाला कॉमन आहे, समजा उदाहरणार्थ जॉग्राफी आहे तर तो अगदी डीप तिथंच घेऊन टाकणार एकाच ठिकाणी. मग ते वेगवेगळं घेत बसण्यात काय मजा आहे. चला नदी प्रणाली पूर्वची वेगळी मेन्सची वेगळी, पूर्वला पश्चिम वाहिनी जाते पूर्वेकडे जाते आणि मेन्सला काय की पूर्वेकडे जाते, असं काय आहे का रे? नाही ना. म्हणून लक्षात घ्या की पूर्व असो मुख्य असो, काय पूर्व असो मुख्य असो सिलेबस तोच आहे आणि डेप्थ थोडीशी मेन्सला जास्त आहे, तर मग एकदाच डेप्थ वाढून घेतली बरी ना प्री आणि मेन्सला. म्हणून इच अँड एव्हरी क्वेश्चन तर आपण घेतोच, प्री असो मेन्सचा असो. म्हणून शिकवताना देखील मग तोच ऑफरच ठेवणार आहे. आणि त्यानंतर काय वाचावं काय वाचू नये हे मात्र तुम्हाला याच्यातून 100%च कळणार आहे. आता एवढं सगळं घेतोय म्हणल्यानंतर त्याचा काय प्रश्न येणार नाही. आणि काय वाचावं काय गरजच नाही मित्रांनो, मी शिकवल्यानंतर तेवढंच वाचला तरी सफिशियंट आहे, हे लक्षात घ्या. ओके, पण मी शिकवण्याच्या अगोदर एक तुम्हाला कुठलाही एखादा प्रत्येक विषयाचा एक संदर्भ जरी वाचून आलात, कारण समजण्यासाठी अजून सोपं जात आहे, त्यासाठी प्रत्येक विषयाला एक संदर्भ तुम्हाला वाचावा लागेल. ओके, ते कुठलं वाचलं पाहिजे ते तुम्हाला बॅचमध्ये सांगितलं जाईल निश्चिंत. ओके, तर बघा शिकवताना संदर्भ काय वापरणार, मी काय वापरणार ते महत्वाचं आहे. तर शिकवताना कारण आकडेवारीमध्ये बऱ्याच वेळेला कन्फ्युजन होऊ शकते. वा तुम्ही शिकवता सर तुम्ही एक आकडेवारी सांगताय, ते सौदी सरांच्या पुस्तकात वेगळं आहे, या दीपसमुद्र सरांच्या पुस्तकात वेगळं आहे, किंवा मग सर स्टेट बोर्डमध्ये वेगळं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये वेगळं आहे.
सगळी पुस्तकं कुठलाही लेखक काढताना पूर्ण अभ्यास करूनच काढत असतो, कुठला तरी संदर्भ घेतच असतो मित्रांनो, आणि अगदी हार्डवर्क केल्याशिवाय कुठलाही लेखक सहसा तयार करत नाही. पण सर्वश्रेष्ठ मटेरियल काय आहे तर गव्हर्नमेंट मटेरियल, स्टेट बोर्ड असतील किंवा मग गव्हर्नमेंटचे सोर्सेस किंवा आर्थिक पाहणी ज्याला म्हणतो, उदाहरणार्थ आपण जिओग्राफीच्या बाबतीत वगैरे आर्थिक पाहणी असेल, महाराष्ट्र वार्षिकी, भारत वार्षिकी वगैरे असेल, इयर बुक वगैरे जे म्हणतो आपण, ओके, इंडिया इयर बुक वगैरे, तर ते महत्वाचा संदर्भ ग्रंथ आहे. ओके, आणि बघा ह्या संदर्भ ग्रंथाचा वापर मी निश्चिंत करेल. ओके, जिथं इकॉनॉमिक्सला गरज आहे तिथं मी दत्तसुंदरम वगैरे यूज करण्याचा प्रयत्न निश्चिंत करेल. ज्या ठिकाणी जिथं जिथं गरजेचं आहे, जिथं मटेरियल ऑथेंटिक आहे, तुम्ही बघितलं असेल कंबाईनच्या पुस्तकाच्या रूपानं मी अगदी ऑथेंटिक, हिस्ट्रीला देखील मी नॅशनल बुक ट्रस्टची पुस्तकं वापरलेली आहेत, अलग लक्षात. मग ते महत्वाचं जिथं काय आहे तिथं वापरण्याचा प्रयत्न मी नक्कीच त्या ठिकाणी करतो. संदर्भ काय तर हे संदर्भ मी मात्र ऑथेंटिक ठेवतो निश्चिंत, हे तुम्ही पुस्तक रूपाने मला बघितलंच असेल. ओके, तर बघा टेस्ट निश्चिंत टेस्ट होतील. ओके, तर टेस्ट जवळजवळ तुमचे या ठिकाणी 100+ टेस्ट निश्चिंत होतील या फाउंडेशन बॅचमध्ये. आणि दृष्टिकोन जो आहे तुमचा या ज्या पूर्व म्हणजे निघण्यासाठी जी काय आहे, जर माझा सिलेबस तुमचा बघा, तुम्ही जी विद्यार्थी आता 9 ऑक्टोबरला टार्गेट करतायत, आणि आता सगळं रेकॉर्डेड लेक्चर आपल्याकडे आहेतच, त्यामुळे तुम्हाला वेळ लागणार नाही. आणि हे सगळं जर व्यवस्थित झालं, मी शिकवलेले प्रत्येक लेक्चर व्यवस्थित बघितला विद्यार्थ्यांनी आणि त्याच्या काय रिव्हिजन प्रॉपरली केला, तर त्याचा 100% दृष्टिकोन तर सोडा, त्याला प्रीला कधीच अडचण येणार नाही याची शाश्वती मी देतो. अजून काय पाहिजे तर बघा, पण त्यांनी अभ्यास त्या म्हणजे, आणि तुम्ही सर मला मार्कच पडली नाहीत म्हणजे काय, बरीच पोरं असतात, सर तुम्ही शिकवलं बरं का पण मला मार्कच आली नाही, आणि तुम्ही म्हणलात नाही की सर की 100% रिझल्ट येतोच. पण एक लक्षात ठेवा, कुठलाही शिक्षक शिकवू, मी तुम्हाला हे पहिलं सांगतो, आयोगाचे 100 प्रश्न जे असतात, 100च्या 100 प्रश्न शिकवण्यामधले कधीच येणार नाहीत, कोणी पण शिकू, बरोबर. तर इथली किमान 60 ते 70% प्रश्न आली पाहिजे. ओके, त्यातली किमान विद्यार्थी 50 ते 55% पर्यंत जायला पाहिजे. मी शिकवताना 50 ते 60% तुम्हाला येणारच, कळलं. माझ्या शिकवण्यात नसेल तर तुम्ही मला प्रश्नचिन्ह करू शकता. ओके, पण मी शिकवलेलं तुमच्याजवळ काय असलं पाहिजे, तुमच्या डोक्यात गेलं पाहिजे ते, बरोबर. आता 80-90% विद्यार्थ्यांच्या जातायच, पण ज्या 10% विद्यार्थ्यांचा जात नाही म्हणजे ती काय बघतच नसतात, काही विद्यार्थी दुर्लक्ष करतात, लावायची म्हणून लावतात. पण लावायची म्हणून लावायची असेल तर तसं करू नका. खरंच करायचं असेल, जिद्द असेल आणि मला हे करून दाखवायचंच आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी निश्चिंत लावा, त्यांना 100% फायदा होतो, याची शाश्वती मी देतो. ओके, तर ही आणि भीती जी आहे, अभ्यास होत नाही म्हणजे रोजच्या रोज जर कंटिन्युटी ठेवायची असेल, बघा नुसता आपण अभ्यास करायला ना 2 दिवस अभ्यास होतो, 4 दिवस आपण बोंबलत फिरतो, मग काय होईल. जर तुम्ही क्लास केला असेल, जर मी काय म्हणतो बाकी तर शिकवून जाऊ द्या, समजा उदाहरणार्थ आपण वर्षभर तुम्हाला एक मार्गदर्शन राहील, एक वर्षभर. आता मी शिकवताना बरेच विद्यार्थी म्हणतात सर तुम्ही थोडंसं काय करताय की मोटिवेशन पण करता, म्हणजे काय होतं की तुम्ही त्या टायमिंगला काय होतं, तुमचा जो या आहे व्ह्यू आहे म्हणजे भीती राहणार नाही. आणि दुसरी गोष्ट, अभ्यासामध्ये सातत्य राहील. आज दिलेला टार्गेट आज पूर्ण करावं लागेल, आणि तेवढे 2 लेक्चर बघायचे आहेत, 2 लेक्चर बघून पुन्हा समोरच्या सरांनी वाचायला सांगितलेलं आहे, हे सगळं करण्यामध्ये तुमचा वेळ काय होईल, अभ्यासात तुम्ही पूर्णतः गुंतून राहाल. मित्रांनो, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि आलेली अडचण सोडवण्यासाठी मित्र असतोच. ओके, आणि लाईव्ह सेशन देखील होतील, त्यामुळं पूर्व कशी काढायची आणि त्यासाठी काय करावं लागेल ते सगळ्या गोष्टी मी स्वतः करून घेईल. आणि सगळ्यात मोठं साधन म्हणजे 21R मधलं ईच अँड एव्हरी क्वेश्चन रिलेटेड टू कंबाईन मी स्वतः घेतो, त्यामुळे तिथं कुठलीही अडचण येणार नाही. आणि 70% वेटेज बघा प्री काढण्याचं हेच साधन आहे. आणि ह्याचं शिकवलेलं ऍप्लिकेशन कसं करायचं हे मात्र मी उत्तम प्रकारे घेईल, त्यामुळे टेन्शन नका घेऊ. म्हणून प्री तुमची सिक्युअर करण्याचा मी बघा 90% प्रयत्न निश्चिंत करतो. मी इतराप्रमाणे 100% म्हणणार नाही. आणि लक्षात त्यानंतर बघा मेन्स जे आहे, मेन्स कशा पद्धतीने घेतलं जाईल सर, तर मेन्सला PSI असेल, STI असेल, ASO असेल, तिघांचं पण घेतलं जाईल. ओके, फाउंडेशन बॅच आहे, तुम्ही कशाला तिन्हीलाही पास झाला तर तिन्हीचंही बघू शकता, तुमच्या मनावर आहे. तुम्ही फक्त PSI करत असाल PSIचंच बघा, ओके, STI करत असाल STIच बघा, आणि ASO असेल तर ASO, पण तिन्हीचेही लेक्चर्स त्यामध्ये असतील. पण लक्षात घ्या कॉमन आहे पेपर 1, तो कॉमन पेपर 1 सगळ्यांना सेमच आहे. त्यानंतर हिस्ट्री असेल, जॉग्राफी असेल, पॉलिटी असेल, रिझनिंग असेल, म्हणजे हे इथं कॉमन तर तो तिथंच होणार आहे, सेमच होणार, बरोबर. मग अनकॉमन जो आहे, वेगळं जे आहे, PSIला काय वेगळं आहे रे, लॉ आहे, आणि इथं काय STIला इकॉनॉमिक्स आहे वेगळं म्हणलात तर, आणि ASOला काय रे पॉलिटी आहे, आणि आता कुठं थोडंसं इकॉनॉमिक्स ऍड केलेलं आहे 10 मार्काला.
ओके, वेगळं काही नाही रे, सेमच. मग हे जे आहे लक्षात घ्या, ह्याचे जे वेगळे लेक्चर्स आहेत का रे, नागरी आणि ग्रामीण पायाभूत सुविधा असेल किंवा आर्थिक सुधारणा व कायदे वगैरे असतील, जे थोडेफार काय वेगळं असलं आणि पब्लिक फायनान्समधले काही पॉईंट्स वेगळे आहेत ते असतील, ते अगदी डीप मी स्वतः घेतो. त्यामुळे ते बिंदास राहा, इथं तुम्हाला कुठलीही अडचण येऊ देत नाही मेन्सला. स्पेशल बॅच टाकतोय म्हणजे तुम्हाला या बॅचमध्ये पडणारच आहेत ना व्हिडिओ, त्यामुळे कशाला विचार करताय. स्पेशल बॅचमध्ये तिथं 2,000-2,500 रुपये देण्यापेक्षा या फाउंडेशन बॅचमध्ये तुम्हाला सगळं होतंय, त्यामुळे फायदा आहे. ओके, एकत्र तुम्ही जॉईन करू शकता. ओके, आणि इथं लॉ तुमचे मायनर ॲक्ट पण होतील आणि मेजर ॲक्ट पण होतील, त्यामुळे इथं बिंदास राहा. आणि एएसओ मेन्स जे आहे, एएसओ मेन्स, तर एएसओ मेन्सला पॉलिटी आणि इको जो आहे, पॉलिटी इथं इको घेतोय म्हणल्यानंतर इथं प्रीचेच टॉपिक आहेत, त्यामुळे इथं काही वेगळं इकोची गरज नाही 10 मार्काला. राहिलं पॉलिटी जे आहे, ते पॉलिटी मात्र जे सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल किंवा मग सगळ्यात महत्त्वाचा आत्ता जे प्रश्न विद्यार्थ्याला सुटत नाहीत, जे की स्थानिक स्वराज्य संस्था आहे, ते हे पॉलिटीमध्ये, कारण मेन्सला एएसओला स्थानिक स्वराज्य संस्थेवर जवळजवळ 15 ते 20 प्रश्न येतात मित्रांनो. पण स्थानिक स्वराज्य संस्था मात्र अगदी डीपली तर होणारच आहेत बघा. का? कारण जे प्रीला एवढं डीपची गरज नाही जनरली, आता खरं तर तिथं पण प्रीला गरज पडते. का? तर प्रश्न विद्यार्थ्यांना सुटत नाहीत, 2-2, 3-3 प्रश्न येतात स्थानिक स्वराज्य संस्थेवर, बरोबर ना रे, सध्या कंबाईनला. म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था जिथं काय आहे, सध्या आयोग कुठं बदलतंय तिथं थोडंसं जास्त भर देणं गरजेचं आहे. आणि बघा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्यावर प्रश्न का सुटत नाहीत माहिती आहे का? कारण फडणवीस गव्हर्नमेंटनं वेगळे दुरुस्त्या करून ठेवल्या आणि आताच्या सरकारनं वेगळं करून ठेवलं, आणि सगळा गोंधळ झालेला काय, ते कुठल्याही पुस्तकात व्यवस्थित रीतीनं मांडण्यात आलेलं नाही, अजून पण विद्यार्थ्यापर्यंत व्यवस्थित आलेलं नाही. त्यामुळे नेमकं वाचावं, आणि वाचावं तरी 1-2-3च प्रश्न येतात, आणि त्यामध्ये पुस्तकं एवढं मटेरियल कशाला वाचायचं, आणि शॉर्टकट कुठं आहे का हे बघण्याच्या नादामध्ये जाऊ दे म्हणते, याच्या आयला राहिलं बरोबर. पण हे आपला दृष्टिकोन आहे. पण जर ते सोपं करून दिलं तुम्हाला, आणि वाचायला सोपं करून दिलं आणि शिकवलं व्यवस्थित, तर ते तुम्हाला मार्क निश्चिंत येतील असं असते. कारण काय, ते जर समजतच नसेल, कारण कुठं आपण वाचलेलंच नसते कधी, आणि प्रत्येकच वेळेस पॉलिटीचा कोर पॉलिटी वाचतो आपण, स्थानिक स्वराज्य संस्थेकडे दुर्लक्षच करतो, त्यामुळे दुर्लक्षित भागाला कसे मार्क येतील. आपण कायम याच्यावर तुक्क्यावर प्रयोग असतो आपला, नाही तर कुठेतरी शॉर्टकट नोट्स कुणी टिक केले का बघून वाचणं, बरोबर. मी याच्यावर दुर्लक्ष जे होतो त्या ठिकाणी मी मात्र लक्ष देतो, त्याचं टेन्शन नका घेऊ. ओके, आणि म्हणजे ते एएसओला तोच असते बघा. एएसओला जर मार्क इथं जर 50 ते 55 प्रश्न जे येतात, ओके, ते 50 ते 55 प्रश्नापैकी जर आपल्याला इथं 55च्या 55 पण येऊ शकतो, आणि इथं जे 50 ते 55 प्रश्न येतात, इथं 50 ते 55 पैकी 55 येतात असं कधीच म्हणणार नाही मी. का? ते इको आहे, हे पहिलं लक्षात ठेवा. इथं मात्र 47 ते आपण काय 50 पर्यंत, जर 55 प्रश्न आले तर आपण जाऊ शकतो. ओके, 51-52 पर्यंत बी जाऊ शकता, पण रेरेसमध्ये. पण जनरली 45+ आपला जाण्याचा STIला 50 पैकी, आणि 55 पैकी म्हणला तर 48+ वगैरे जाऊ शकतो आपण STIला. इथं मात्र पैकीचे पैकी पण येऊ शकतात, ते व्यवस्थित केलं पाहिजे. ओके, आणि जो पेपर कॉमन पेपर आहे, कॉमन पेपर 1 मराठी आणि इंग्रजी, बघा मराठी पूर्णतः शिकवलं जाईल माझ्याकडनं, इंग्रजीही शिकवलं जाईल मित्रांनो, आणि हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. यात 50 प्रश्न आहेत, आणि इथं जो काय रे पेपर 1 मध्ये काय करंट अफेअर्स जे आहे, तो करंट आपण प्रीलाही घेतोय, मेन्सला पण घेतोय. करंट म्हणजे जे काय आहे ते समजा वर्षाचं करंट मी घेतोयच. ओके, आणि लॉ जे आहेत इथं पहिल्या पेपरमध्ये असणार आहेत ते पण घेतोय, माहिती अधिकार, लोकसेवा हक्क अधिनियम, आणि कम्प्युटर जे आहे त्याचे तुम्हाला नोट्स वगैरे दिले जातील मित्रांनो. ते काय शिकवत बसण्याला फायदा नाही, 3 ते 4 प्रश्न येतात, आणि ते पण काय विद्यार्थ्याला येतील याची शाश्वती नाही, आणि आजपर्यंतचे प्रश्न आणि जे काही नोट्स वगैरे असतील तेवढं केला तरी सफिशियंट आहे बघा. आणि मराठी जे आहे, मराठी 50 प्रश्न आहेत मित्रांनो, इथं 45+ निश्चिंत पडतील जर व्यवस्थित केलात तर. आणि ज्यांचं इंग्रजी कच्चा आहे त्यांनी इथं थोडंसं भर दिलंच पाहिजे, तेवढंच खरं आहे. का? तर ते पण भलं नको आणि हे पण भलं नको, ते पण छान नाही हे पण छान नाही. आणि ते काय करतं माहिती आहे का, आपलं मराठी खूप छान आहे बरं का, मराठी कधी पण जमते, इंग्लिश करूत ना. आणि इंग्लिश आजपर्यंत कधी बघलेलं नसतं हे, मग ते किती पण आहे ते आपातनं सांगितलं बरं का. प्रश्न बघा, आपला काही येतच नाही, प्रश्न काय बघायचे डायरेक्ट. पहिलं आपण सगळं वाचतच बसू, परीक्षेपर्यंत वाचत बसते, आणि याचे प्रश्न सोडणं म्हणजे डायरेक्ट आयोगाचा पेपर. याचा आयोगाचा पेपर म्हणजे सराव पेपर सोडल्यासारखं, आणि मार्क पडतात 4, 5, बरेच पोरं आहेत असं समजू नका तुम्ही, 7, 10च्या मध्ये. जर मार्क 20+ आणायचे असतील, 25, 24, 25 वगैरे 30 पैकी मार्क म्हणण्यापेक्षा 30 प्रश्न, तर मात्र या ठिकाणी थोडंसं डोकं लावावं लागतं बघा. प्रिव्हियस तुम्हाला एक सांगतो बरं का, इथं 30 प्रश्न असतात, 30 प्रश्नापैकी 25 प्रश्न आणि 5 पॅसेजवर असतात बघा. ओके, पॅसेजवर
उरलेली 25 प्रश्नापैकी 15 ते 17 प्रश्न मित्रांनो होक्यावर काय ग्रामरवर असतात आणि उरलेली जी काय आहेत 13 ते काय 8 ते 10 प्रश्न 8 ते 10 प्रश्न होकॅबलरीवर असतात. इथं या 8 ते 10 होकॅबलरीवर आहे ना निश्चिंत प्रिव्हियस इयरची 5 ते 6 येतात आणि ते प्रिव्हियस इयरची मात्र निश्चिंत रीतीने घेतलं जातील. लक्षात प्रिव्हियस इयर म्हणजे काय रे की एखादी ईडीएम विचारलेली असेल ओके 1 2 3 4 ऑप्शन असतात. हे 1 नंबर उत्तर आहे. हे एक ईडीएम असते हे एक ईडीएम असते आणि हे एक ईडीएम असते. आपण याच्याकडे लक्ष देत नाही. हे मात्र मी निश्चिंत घेणार आहे. लक्षात ते बघितलं पाहिजे. तसंच मनीला वाक्प्रचारला पण आहे. आताचा तुम्ही जर 20चा पेपर बघितला असेल तर नाकाचा बाल एक जर सोडला तर जवळपास रिपीटेड आहेत पण ते पर्याय देखील बघावे लागतात ना तुम्ही उत्तरच म्हणसाल. आता कळतेच आपला नाकाचा बाल म्हणजे तू काय तुला लागून गेला काय तू काय माझ्या नाकाचा बाल आहे काय म्हणजे जनरली आपण त्याला काय म्हणतो नाकाचा बाल म्हणजे ते आता तुम्हाला त्या लॉजिकने आपला सोडवता येते सहसा. काही जणांचं चुकतंय पण काही जण समजलं की नाकामध्ये केस आहेत म्हणजे ते नाजूक असतात असं ठिकाण असंही समजतं. ते प्रत्येकाचं लॉजिक लावण्यावर आहे. शेवटी असो पण जास्तीत जास्त प्रश्न हे लक्षात घ्या की तुमचा ग्रामरचा तर कुठंच जाऊ देणार नाही आणि होकॅबचाही जाऊ देणार नाही. होकॅब देखील शिकवलं जाईल त्यामुळे बिंदास राहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं मेन्स निघण्याचं साधन म्हणजे मराठी इंग्रजी आहे. हे कुठल्याही तुम्ही जुन्या विद्यार्थ्याला विचारा मराठी आणि इंग्रजी आहे. इथं तर टेन्शनच नसणार रे ओके. इथं कुठल्याही विद्यार्थ्याला अवरेज मार्क येतील चांगल्या विद्यार्थ्याला ओके. पण मराठी आणि इंग्रजीला मात्र मार्क येत नाहीत. आणि आजपर्यंत ज्यांनी 10 मेन्स दिलो 8 मेन्स दिलो ह्या विद्यार्थ्याचं पहिलं बघा त्यांचा जो स्कोर आहे 70 पेक्षा कमी असतो किंवा 65-67च्या आतच असतो. 64 65 64 65 इथंच असतात. कोणती जी ज्यांचा दरवर्षी रिझल्ट चाललाय 8 मेन्स दिलेत त्यांचा काय प्रॉब्लेम आहे हे बघा विचारा तुम्ही त्यांना. तर म्हणून मराठी इंग्रजी सगळ्यात मोठं साधन आहे पास होण्याचं. म्हणून मराठी इंग्रजीला 1984 पासून 2022 पर्यंत तुमच्या बॅचला काय होतील क्वेश्चन होतील. म्हणजे याचा अर्थ पहिल्या फाउंडेशन बॅचला झालं नाहीत का रे होत आहेत. 1984 पासून 20 पर्यंतची प्रश्न होत आहेत ओके. तुम्हाला जसे वाढतील तसं हे घेतलं जाईल. म्हणून इथं सगळ्यात महत्त्वाचं मेन्सला काय की मराठी इंग्लिश आणि मराठी इंग्लिश उत्तम रीतीने घेतलं जाईल. इंग्लिशला देखील तुम्ही आपल्या 21,000च्या सॉरी काय जी आपलं मराठी इंग्लिशचं पुस्तक आहे 1984 ते 2000 बघा महाराष्ट्रामध्ये 1984 ते 2020 पर्यंत निर्माण केलं मीच आहे पहिला प्रथम लक्षात. तर हे 1984 पासून 2020 पर्यंत जे निर्माण केलेलं पुस्तक आहे या पुस्तकात मित्रांनो जे मी आत्तापर्यंत बघा बरीच विद्यार्थी जी अधिकारी पण झाले त्यांनी म्हणतात की सर ते तुम्ही पाठीमागं थोडंफार दिले ना त्याच्या आधारे जवळपास प्रश्न सुटतात आणि तुम्ही इंग्लिशचं सगळं द्या आणि देतो निश्चिंत. वेळेअभावी बऱ्याच गोष्टी मित्रांनो माझ्या रोखतायत बरं का पण निश्चिंत ते सगळं तुम्हाला माझ्याकडून अवेलेबल होईल ओके. सेट ए निर्माण केलेलं आहे सेट ए सेट बी त्यामुळे याचा फायदा तुम्हाला निश्चिंत होणार आहे या बॅचमध्ये. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो मेन्सला देखील तुम्हाला मेन्सचाही अभ्यास झाला आणि प्रीचाही अभ्यास झाला. प्रीच्या अगोदर तर कॉन्फिडन्स एक बिल्ड होतो आणि जवळपास मित्रांनो लक्षात ठेवा तर जनरली तर या माध्यमातून मी प्री असेल मेन्स असेल या दोन्हीचंही व्यवस्थित रीतीनं प्री असेल मेन्स असेल ह्या दोन्हीचंही व्यवस्थित रीतीनं घेणार आहे. त्यामुळं मेन्सला जास्तीत जास्त भर माझा मराठी आणि इंग्रजी याच्यावर असणार आहे ओके. मराठी इंग्लिश आणि PSIच्या विद्यार्थ्यांना लॉ आणि STIला इको आणि इथं पॉलिटी याच्यावर माझा जास्त भर असेल ओके. त्यामुळे ह्याच सगळ्यात मोठं साधन आहे. आणि पूर्वला मित्रांनो सगळ्यात जास्त भर कशावर द्यावा लागतो तर ते सगळ्यात महत्त्वाचं पूर्व असो मुख्य असो सगळ्यात मोठा जर गोष्ट कोणता असेल तर आपली ऑब्जेक्टिव्ह एक्झामला ती प्रश्न मी सगळी घेणार आहे. आणि GSला बघा प्रश्नाच्या माध्यमातून GS आणि काय लँग्वेजेस जर म्हणलात तर बघा लँग्वेजेसला तर GSला मित्रांनो लक्षात ठेवा 21,000 प्लस आणि इथं काय 1984 ते 2022 हे जे आहे हे मी घेणार बरोबर. म्हणजे हे प्रश्नसंच सगळे घेणार येणार आहे. अजून काय पाहिजे 21,000 असेल आणि काय या GS आणि असं म्हणून हे प्रश्न सगळ्यात महत्त्वाचे आहेत. आणि प्रीला सगळ्यात बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो सायन्स मार्क येत नाहीत आणि आता सध्या जो पोरांचं बोलणं आहे की सर मला पॉलिटीला मार्क येत नाहीत. इथं तर टेन्शनच घेऊ नका पोरो लक्षात. पॉलिटीला का मार्क येत नाहीत माहिती आहे का कन्सेप्ट क्लिअर नाहीत. मी सांगतोय तुम्हाला आपला रट्टा कार्यक्रम आहे. चला काय संविधान सभेची पहिली बैठक केव्हा झाली पोरग फट म्हणून सांगते 9 डिसेंबर 1946. ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन कधी मांडलेलं आहे 13 डिसेंबर 1946 फटकन बोलते.
पण थोडं कन्सेप्च्युअल विचारलं मग हे बारगळते. कळलं? म्हणून कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. मग कन्सेप्ट क्लिअर नसतील तरी इथं प्रश्न चुकतात. आणि छोट्या छोट्या बारकाव्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आयोगाकडे अपेक्षित काय? ती पोरग म्हणला सर की आयोग असं का चुका करते छोट्या छोट्या, आणि आयोगाला एक अधिकारी होऊन काय फायदा सर, म्हणजे आयोगाला अधिकारी झाल्यानंतर मग काय फायदा आहे हे या छोट्या छोट्या गोष्टी चुका करण्यात, आयोगाला काय अपेक्षित आहे माझ्याकडनं. प्रश्न छान होता, त्याचं उत्तर पण मी सांगतो मित्रांनो. काय असते, आता हा तुम्ही अधिकारी आहात, इथं बसलात, तुम्हाला एखाद्यानं निवेदन आणून दिलं, तुम्ही वाचताना यानं काही चुकीचे मुद्दे टाकले, काही टाकले, ज्याच्याकडे तुमचं लक्ष नाही गेलं तर कार्यक्रम सरकारचा होते, बरोबर ना. म्हणून बघा, वाचताना अगदी काळजीपूर्वक वाचलं पाहिजे. तुम्ही एका जबाबदार पदावर बसणार आहेत, जबाबदार पदावर. एक मार्गदर्शक तत्वावर प्रश्न आलता बघा. जनरली काय, एक मार्गदर्शक तत्वावर प्रश्न आलता आपल्या कुठं UPSCला प्रश्न आला होता. काय आलता रे, खालीपैकी कोणतं मार्गदर्शक तत्व आहे नाही असा एक प्रश्न होता. सॉरी, नाही असं असा प्रश्न होता. एक होता किंवा गोहत्या बंदी लागू करणे वगैरे पर्यावरणाच्या बाबतीत एक होता, आणि एक होता काय, बालप्रसूती असं एक वाक्य होतं. काय, एक बालप्रसूती असं एक होतं, बालप्रसूती सहाय्य, बालप्रसूती वगैरे. तर पोरानं काय केलं माहिती आहे का, आणि खाली असं समजा वरीलपैकी सर्व वगैरे असं असेल, पण पूर्व काय केलं, फॉरगड हा म्हणजे उत्तर काय, प्रसूती सहाय्य. त्याला गोहत्या बंदी वगैरे दिसली नसेल, काय दिसलं नसेल बाकीचं, आणि बरोबर कोणतं, बालप्रसूती सहाय्य. मित्रांनो, स्त्री प्रसूती सहाय्य आहे का बालप्रसूती सहाय्य आहे रे? नाही, हे बघतच नाही ना, या बालप्रसूतीला बघतच नाही. बालप्रसूती कसं असेल रे, बरोबर ना, नसणारच आहे ना. पण ही UPSCला आलेला प्रश्न आहे, तुम्ही काढून बघा, मी काय असं खोटं बोलत नाही. मग असे प्रश्नाकडे आपण लक्षच देत नाही ना. मग हे का करताय असं चुका, UPSC असेल काय असेल, तर तुम्ही एक अधिकारी झाल्यानंतर तुमच्याजवळ येणारे जे काही आहेत डॉक्युमेंट्स, ओके, गव्हर्नमेंट डॉक्युमेंट्स असतील किंवा कोणी आणलेले निवेदनं वगैरे असतील, तुम्ही काळजीपूर्वक वाचावं आणि तुम्ही एक जबाबदार असावं, काटेकोरपणे तुम्ही निर्णय घेता यावे, यासाठी हे सगळं असतं मित्रांनो. कळलं? आणि ते असो, पुन्हा झाल्यानंतर बघू ते आता आपण, बरोबर. पण आपल्याला या ठिकाणी सायन्स असेल, पॉलिटी असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं बऱ्याच विद्यार्थ्यांचं करंट असेल आणि रिझनिंग मॅथ असेल. याला मात्र डेली प्रॅक्टिसच करावं लागतं मित्रांनो, इथं पर्यायच नाही. ओके, आणि करंट मी स्वतः घेतोय त्यामुळे अडचण नाही, पण शेवटी करंटला मित्रांनो अप्रोच मिळतो, कुणीही शिकू, आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मॅक्झिमम स्वतःलाच करावा लागतो, वाचावं लागतंय. ओके, तर प्रीला मॅक्झिमम बघा, लक्षात घ्या, महाराष्ट्र हिस्ट्री असेल, महाराष्ट्र जॉग्राफी असेल, पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, अगदी डीप घेतल्यामुळं प्रीला तुम्हाला अडचणच येणार नाही. बघा, काही विद्यार्थ्यांतर मॅथ रिझनिंग नाही जरी पोरं नाही केली, समजा म्हणजे केली नाही म्हणजे फक्त प्रॅक्टिस थोडंफार केले तरी, तर आपण इथं प्रीला टार्गेटच विद्यार्थ्यांचा जवळजवळ बघा काय 55+ ठेवण्याचा प्रयत्न निश्चिंत करू प्रत्येक विद्यार्थ्याचं. ते जास्तीत जास्त मार्क आले पाहिजे याची मी प्रयत्न निश्चिंत करतो. आणि मित्रांनो बघा, पहिले स्टेट बोर्ड वगैरे तुमचे पक्के केले जातील, त्यानंतर पूर्व आणि मुख्यला कॉमन असणारा परफेक्ट घेतलं जाईल, त्यानंतर मग तुमचं काय मेन्सला जो पार्ट आहे तो मराठी आणि इंग्रजीचा तो घेतला जाईल, आणि त्यानंतर मग बाकीचं काय आहे तो अनकॉमन जे पार्ट आहे तो घेतला जाईल. अशा पद्धतीनं जी विद्यार्थी बघा, अशा पद्धतीने सगळा डिटेलमध्ये होईल. सिलेबस आणि क्वेश्चन पेपर हा आपला रस्ता आणि आपला आरसा असणार आहे, आणि याच्या दिशेनं आपण मार्गक्रमण करणार आहोत. आणि ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे खरंच वाटतंय की ह्या स्वरूपात सर सगळ्या गोष्टी घेऊ शकतात, ओके, माझं सरांकडनं व्यवस्थित होईल याची म्हणजे ज्यांना खरंच माझ्याकडनं विश्वास आहे, या विद्यार्थ्यांनी निश्चिंत जॉईन करू शकता. आणि ही बॅच सगळ्यात जास्त कोणाला फायदेशीर असेल तर जी विद्यार्थी काही नवीन वेगळे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जास्तीत जास्त फायदेशीर असेल. आणि जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना काय फायदेशीर नाही असं नाही, जुन्या विद्यार्थ्यांनाही फायदा होतो. ज्यांना काय अभ्यासामध्ये सातत्य राहत नाही, बऱ्याच जणांना जास्तीत जास्त वर्ष अभ्यास करून बऱ्याच जणांना सातत्य राहत नाही, बाबा आता अभ्यासच होत नाही, तर त्यांना पण हा फायदेशीर आहे. आणि आपली माफकच फीस आहे 8,000, त्यामुळं प्रत्येकच विद्यार्थ्यांनी काय तुम्ही तुमच्या जर बॅच लावली नसेल तर फाउंडेशन बॅच नंबर 5 प्रत्येकाने जॉईन करू शकता. आणि जर कोणाला समजा बघा, जर म्हणतोय जर अत्यंत अडचण असेल, खूपच मोठी अडचण असेल, फीस बाबतीत खूप मोठी अडचण असेल, काय आपण बाबा भरूच शकत नाही, किंवा आपण काय सर मी बघा फीस भरूच शकत नाही असं जनरली म्हणू नये,
का तर सर बाबा ज्यांचं खरंच लई अडचण आहे, खूप मोठा अडचण आहे, त्यांना आपण सगळं सगळं समजून घेऊ. पण काही जे काय पोरांना बाबा काही थोडीफार अडचण आहे बाबा सर मला असं आहे, तर आपण तीही अडचण आता ठेवलेली नाही. जनरली इन्स्टॉलमेंट सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आणि त्याच्याही पलीकडे जर ज्याला वाटलं तर मात्र तुम्ही तर आपल्या जो नंबर आहे या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो तुम्ही मात्र जोपर्यंत प्रॉब्लेम मला पाठवणार नाहीत, ओके, प्रॉब्लेम तुमचा पाठवणार नाहीत लिहून, तो माझ्यापर्यंत आला तर मी निश्चिंत त्या प्रॉब्लेमवर तुमचा खरा असेल. बरेच विद्यार्थी काही म्हणजे खोटं कोणी सांगत नाही, पण काही ज्यांचे प्रॉब्लेम नसताना देखील जर करत असतील तर ते अयोग्य आहे. म्हणून जनरली मी प्रॉब्लेम असणाऱ्या विद्यार्थ्याला निश्चिंत देतो. ओके, आतापर्यंत माझ्याकडून प्रॉब्लेम आहे असा म्हणलेला विद्यार्थी वापस गेलेला नाही. ओके, पण ते खरं असलं पाहिजे. ओके, असो. तर ही सगळी माफक फीस आहे. तर या सगळ्या बघा सगळ्या तुम्हाला या सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. आणि पुनश्च एकदा सांगतो की ज्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत जी फाउंडेशन बॅच इतर बॅचेसच्या माध्यमातून केलेलं आहे त्यांना एकदा विचारा वाटलंच तर, आणि त्यानंतर जॉईन करा. किंवा माझी पुस्तकं तुम्ही वाचला असाल, नसला वाचला, ज्यांना लावायचं आहे त्यांनी एखाद्या कुठल्याही महाराष्ट्रामधल्या स्टोअरमध्ये गेलात तरी आपली पुस्तक कुठेही उपलब्ध होते, किंवा कुठल्याही अभ्यासिकेत गेलात तरी उपलब्ध होते. ती बघा आणि त्याचा दर्जा बघा वाटलंच तर, आणि ती बघून तुम्ही जॉईन करण्याचा प्रयत्न करू शकता. आणि ज्यांचं इंग्रजी कच्चा आहे आणि ज्यांना खरंच प्रीची भीती आहे किंवा मेन्सची भीती आहे त्या विद्यार्थ्यांनी निश्चिंत ही बॅच जॉईन करू शकता. लक्षात. तर इथंच तुम्हाला मी थांबतो मित्रांनो. पण सर्वांनीच मित्रांनो ॲप मात्र निश्चिंत डाउनलोड करून ठेवा. जरी तुम्हाला ही बॅच लावायची नसेल, ओके, तरी देखील तुम्हाला इतर कोणत्या बॅचेस जेव्हा सुरू होतील तेव्हा फायदा होईल. म्हणून आपलं काय लोकसेवा अकॅडमी जो ॲप आहे तो मात्र निश्चिंत सर्वांनी जॉईन करून म्हणजे काय ॲप डाउनलोड करून ठेवा. ओके, आणि लवकरच तुमचं काय STI मेन्सचा जो काय आहे आपला काय कशा प्रकारे घेतलं जाईल ते तुम्हाला डेमो स्वरूपात येईल. धन्यवाद मित्रांनो.